हरिओम, माझं नाव चैताली विराज जितेंद्र सिंह पवार, नाशिक रोड उपासना केंद्र। माझा अनुभव बापूंनी दिलेला हा कोरोना काळातला आहे। दुसरी जी लाट आली होती त्यावेळेसचा फर्स्ट टाइम जेव्हा लॉकडाऊन लागणार होतं सगळीकडे, सगळे आमच्या मिस्टरांच्या ऑफिसमधले सगळे बरेच जणांचं सुरू झालं होतं वर्क फ्रॉम होम। त्यांना लॅपटॉप वगैरे दिले होते, सुरू झालं होतं आणि त्यावेळेत आम्ही मुंबईत होतो आणि जेवढे गाईडलाईन्स वगैरे होते, आम्ही मुंबईला राहत जरी होतो तरी सगळे फॉलो करून व्यवस्थित आम्ही तिथे राहत होतो। बाहेर जाताना मास्क वगैरे, घरी आल्यावर जेवढे सांगितले गेले होते सगळ्या गाईडलाईन्स आम्ही फॉलो करत होतो। प्लस आम्ही जेव्हा बाहेरून कुठून आलो कधी की आम्ही स्टीम घ्यायचो। मार्चचा पिरियड होता, मार्चच्या स्टार्टिंगचा वगैरे सेकंड वीक असेल, तर मला नाकाला वास येणं बंद झालं होतं आणि जिभेची चव पण गेली होती। तर आम्ही दोघं अक्षरशः घाबरलो होतो की बाहेर जाऊन आलो, इतके दिवस झाले, आता 4-8 दिवस होऊन गेले, अजून तर काही 8 दिवसाच्या वर होऊन गेले, मग हे मधून असं कसं झालं। पहिले फोन केला डॉक्टर पडेलकरांना, जेव्हा ते ऑनलाईन चालू होतं तेव्हा डॉक्टर पडेलकरांना फोन केला। त्यांनी सांगितलं की त्या बोलल्या की वास येत नाही, चव येत नाही, तर असू शकतं, तुम्ही टेस्ट करून घ्या म्हणून। आणि दादांनी उपासना सांगितली होती जी 3-3 वेळेस हनुमान चालीसा, रामरक्षा आणि अनिरुद्ध चालीसा ती पण सुरू केली होती। जेव्हा उपासना सुरू केली आणि नंतर आमच्याकडे ज्या बापूंच्या पंचधातूच्या पादुका मिळतात त्या आमच्याकडे तेव्हा नव्हत्या घरी, तर आणि ई-अंजनी वेबसाईटवर ते अवेलेबल होतं, तर आम्ही ऑर्डर करून दिली आणि धूपशिखा पण आमच्या संपत आल्या होत्या। आता धूपशिखा आणि बापूंच्या पंचधातूंच्या पादुका ह्या आम्ही ऑनलाईन ऑर्डर केल्या आणि ह्या दरम्यान असं झालं, ते घरी यायच्या आधीपर्यंत सगळे सिम्पटम्स, हे दोन्ही सिम्पटम्स मला दिसत होते पण मिस्टरांना दिसत नव्हते, पण त्यांना पण टेस्ट करणं गरजेचं होतं। तर आम्ही आमची टेस्ट करायला गेलो। वाशिममध्ये जवळपास आम्हाला बराच वेळ लागला होता, अर्धा तासाच्या वर लाईनमध्ये। आणि जेव्हा आम्ही टेस्ट केली, दोघांचेही रिपोर्ट बापू कृपेने निगेटिव्ह आले। त्याच्यानंतर पण माझा वास तर मला कशाने येत नव्हता, मला जिभेला चव पण नव्हती, तर आमच्या मनात एक शंका होती, भीती पण होती कुठेतरी, बापूंना पण सांगत होतो आम्ही। पण तरीसुद्धा मग सेकंड टाईम आम्ही पुन्हा रिपोर्ट करायला गेलो, पुन्हा टेस्ट केली आम्ही। आम्हाला असं वाटलं की टेस्ट करून घ्यावी, एखादं काय असेल तर। तिथे पुन्हा सेम कंडिशन, रिपोर्ट आला आमचा 2 दिवसांनी, तो सुद्धा निगेटिव्ह आला आमच्या दोघांचा, बापू कृपाच। आणि थर्ड टाईम जेव्हा आम्ही घनसोली केंद्रात जायचो, तिथल्या आमच्या ओळखीचे जे होते निवृत्तीसिंह बोडके, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की घनसोलीमध्ये पण आहे, तुम्ही इथे टेस्ट करायला जा म्हणून। आम्ही तिथे टेस्ट केली घनसोलीमध्ये, तो आमचा थर्ड रिपोर्ट जेव्हा आम्हाला मिळाला, तो सुद्धा बापू कृपेने आम्हाला निगेटिव्हच आला। आणि त्याच 2 ते 3 दिवसांनी गुरुवारी ऑनलाईन जे पार्सल मागवलं होतं बापूंच्या पंचधातूंच्या पादुका आणि धूपशिखा घरी आम्हाला मिळाल्या। त्या जेव्हा आम्हाला मिळाल्या, आम्ही तेव्हाच पादुका पूजन वगैरे घरी जे बापूंनी सांगितलं होतं, काही सामान जरी नसलं तरी हळद कुंकूच्या अक्षता वापरून पादुका पूजन आम्ही केलं त्याच दिवशी गुरुवारी, आणि धूपशिखासुद्धा वापरायला काढलं। मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोमवार मंगळवारी कधीतरी हनुमान चालीसा होती, त्या दिवशीपासून मला धूपशिखाचा वास यायला लागला। त्याच्यामुळे आम्ही अक्षरशः म्हणजे आम्हाला काहीच सुचलं नाही, आम्ही फक्त बापूला अंबज्ञ म्हटल्याशिवाय काही करू शकलो नाही। आणि नंतर 4-8 दिवसांनी मला जिभेला चवसुद्धा आली। 3 वेळेस एवढ्या गर्दीत जाऊनसुद्धा बापूंची जी कृपा झाली, एवढ्या गर्दीत जाऊन तिन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले, शिवाय वास आपोआप यायला लागला काही प्रयत्न न करता। ती बापूंचीच कृपा होती। बापू जे म्हणतो, आता रिसेंटली बापूंनी पितृवचनात जे सांगितलं की माझा देव माझ्याकडे पाहतोय, आपला देव फक्त आपल्याकडे पाहत नसतो, आपल्यासोबत असतो, आणि आपला बापू आपल्यासोबत कर्ता रूपाने असतो, साक्षी रूपाने कधीच नसतो। बापूची ग्वाही बापू नेहमी पाळतो, मी तुला कधीच टाकणार नाही। आणि यावेळेस असं झालेलं, त्या काळामध्ये काही गेल्या 1-2 महिन्यामध्ये माझी उपासना रेग्युलर नव्हती, काहीच नव्हतं, पण एवढे संकटे येऊनसुद्धा बापूंनी कायम त्याची ग्वाही पाळली। बापूंनी कधीच टाकलं नाही आम्हाला। हरिओम श्रीराम अंबज्ञ।